नंतर कवाडकर या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन ज्यांनी केलं या पारिवली गावचे सुपुत्र आहेत, भिवंडी डेपोला चालक म्हणून कामावर होते आणि या ठिकाणी आपण जिथे बसलोय हे सगळं यांच्या हद्दीमध्ये येत आहे आणि यांच्या मिसेस यांनी देखील या कार्यक्रमाला खूप मदत केलेली आहे। स्वतः दोघंही नवरा बायको काल या 8 दिवसापासून या ठिकाणी आहेत आणि सगळी व्यवस्था आपली आज जी झाली यांच्यामुळे झालेली आहे। ते कवाडकर या दोघा उभयतांसाठी आपल्या टाळ्या झाल्या पाहिजे, त्यांचा सन्मान चिन्ह देत आहेत। यशोदा पांढरे मॅडमना सांगतोय की त्यांनी आपल्या सन्मान चिन्ह द्यावं। जोरात टाळ्या आरशी कवाडकर साठी। धन्यवाद। नंतर प्रदीप निळा यानंतरचे सन्मान चिन्ह स्वीकारणारे आहेत प्रदीप निळा। नीला नीला प्रदीप नीला टीके शिंदे यानंतरचं नाव आहे टीके शिंदे। टीके शिंदे औस्याहून आलेले यानंतर आर्यन राठोड आर्यन राठोड आहेत का? नाही। नंतर वसंतदेव पाटील आपले आगाराचे सगळ्यांचे लाडके वसंत पाटील विडी पाटील आहेत का? गेले। यानंतर संतोषी दाजी आहेत का? नंतर राहुल बागुल आलेत का? राहुल बागुल आर्यन बागुल नंदुरबार डेपो सटाणा डेपो। यानंतर बीजी चौधरी बाहेर आहेत। नंतर राहुल महांगडे कुठल्या डेपोन आले? कोरेगाव चालतं की आय देशमुख ही टीमच अशी होती ना की यांनी खूप एन्जॉय केलं भिवंडीला। ते अनंत खुर्द जरा व्यासपीठाकडे या। अनंत खुर्द व्यासपीठावर या। यानंतरचं नाव आहे BN जायबाय आहे आष्टीहून आलेले जायबाय चॉकलेट हिरो जायबाय। नंतर शिके सातपुते का दिसले नाही सकाळपासून? शिके सातपुते आहेत का? नाही। यानंतर डीके पट्टे बहादूर आहेत का? नाही। त्यांचे एका बाहेर यानंतरचा सन्मान चित्र स्वीकारणार आहेत डीबी कांबळे हे ज्या वेळेला भिवंडीला हजर राहायला आले आम्ही त्यांना विचारत होतो तुम्ही पहिले परदेशात होते का? डीबी कांबळेसाठी जरूर काय होत्या। नंतरचं नाव आहे प्रकाश राठोड पक्या बाई बोलतात ना प्रकाश राठोड। कुठून आले? पाथर्डीहून आलेत पाथर्डी। यानंतरचं नाव आहे आपल्या सर्वांचं परिचित आपल्या एसटी कामगारांचा संप झाला त्यामध्ये सतत टीव्हीला दिसणारे मीडियाला असणारे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या यशोदा पांढरे
या ठिकाणी आहेत. यशोदा पांडेसाठी टाळ्या उद्या. यशोदा पांडे यांचा सन्मान होत आहे. सन्मान चिन्ह द्या. हा, यशोदा पांडेंचा सन्मान चिन्ह वितरित होत आहे. टाळ्या वाजवा. फार कमी महिला भगिनी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. लक्षात घ्या, आपण त्यांचा सन्मान होताना टाळ्यांची कंजूसी करू नका. काळ्यांच्या हस्ते पांड्यांचा सत्कार झाला. अविनाश शेंडगे यानंतरचं नाव आहे अविनाश शेंडगे. या कार्यक्रमाची संकल्पनेचा जन्म ज्याच्यातून झाला ते शेंडगे यांच्या लग्नाला आम्ही हजर होतो तिकडे, बरं का. अतिशय अतिशय गोड पोरगा अविनाश शेंडगे. शेंडगेसाठी खूप टाळ्या. पिंपरी चिंचवड डेपोमध्ये आहेत. पिंपरी चिंचवड साठी. यानंतरचं नाव आहे डी.एल. डांगे. डांगे आहेत का? नंतरचं नाव आहे आर.एस. कोलते. आर.एस. कोळशे. कोलशे कोलशे. या कार्यक्रमासाठी त्यांनी आपलं योगदान दिलं ते तौफिक शेख. तौफिक शेख या ठिकाणी आहेत का? तौफिक शेख वर जबाबदारी दिलेली आहे. संध्याकाळच्या मटणाची व्यवस्था करायला तौफिक शेख गेलेला आहे. त्यामुळे ते नंतर येतील. तुम्ही जायचं नाही. संध्याकाळच्या जेवणाचा पण आनंद घ्यायचा आहे. 82 गाद्या झोपड्यासाठी मागून ठेवलेले आहेत. कोणी काळजी करायचं काम नाही. अगदी सगळी व्यवस्था होईल. सुनील मसराम. सुनील मसराम आहेत का? त्यानंतर आपल्या भिवंडी आकाराच्या वैशाली कांबळे. वैशाली कांबळे मॅडमसाठी टाळ्या उद्या. सन्मान चिन्ह स्वीकारत आहेत. वैशाली कांबळेंचं सन्मान चिन्ह वितरित होत आहे. नंतरचं नाव आहे दिलीप निकुंब. निकुंब डी.टी. निकुंब. ठीक. यानंतरचं नाव आहे डी.एस. राठोड. राठोड डी.एस. राठोड. बरीचशी मंडळी आपल्याकडे इथे उपस्थित आहेत, परंतु सध्या बाहेर गेलेत. नंतर त्यांचं वितरण करून. मदन गायकवाड. गायकवाड बीजेपी. हा, आ जाओ. लातूर औसाहून आलेले आहेत. गावाकडची ड्युटी लागली नाही तर ड्युटीच करायची नाही. जे.आर. वाघमोडे. वाघमोडे हे आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या वडिलांच्या जोडीला आम्ही ड्युट्या केलेल्या आहेत आणि वडिलांच्या ठिकाणी त्यांच्या अनुकंपावरती लागलेले आहेत. जे.आर. वाघमोडे अतिशय चांगला मुलगा आणि सगळ्यांसोबत सलोख्याचे संबंध असलेला वाघमोडे. विजय तारमळे ते होते उपस्थित, परंतु आता नाही. ठीक आहे. सुरेश गांगुर्डे. यानंतरचं नाव आहे सुरेश गांगुर्डे. बर्थडे बॉय सुरेश गांगुर्डे. गांगुर्डे. घ्या. गांगुर्डे नाशिक रिटर्न. वाय.बी. गवारी. त्यानंतरचं नाव आहे वाय.बी. गवारी. गवारी अबोल व्यक्तिमत्व. कुठून आले? लातूर. राजगुरुनगर जुन्नर. नंतरचं नाव आहे दादासाहेब काळे. दादासाहेब काळे जे काळे कार्यक्रमासाठी होते. काळे
काय राहू दे. नंतर सोनाली काळे आपल्या या कार्यक्रमासाठी ज्या महिला भगिनी उपस्थित आहेत. सोनाली काळे आपल्या भिवंडी डेपो मध्ये सगळ्यात गरीब कंडक्टर सोनाली. कधीही कोणाशी भांडणार नाही, कधी बोलणार नाही, जी मिळेल ती ड्युटी करायची. आणि सोनालीसाठी टाळ्या होत्या. नितीन बिराजदार नंतरचं नाव आहे नितीन बिराजदार. ताते इंचू नितीन बिराजदार. हे बघा, हे लक्षात घ्या, ही माणसं जी येतात ना हे आपल्या एसटी मध्ये होते, आता ते MSCB मध्ये महावितरण मध्ये कार्यरत आहेत. 7 वर्ष झाली, पण आपल्या प्रेमापोटी ते इथे आलेले आहेत. यांच्यासाठी विशेष टाळ्या. कोणगाव डेपो होता कोण सांग. हो हो. यानंतरचं नाव आहे RR पांडे. पांडे या ठिकाणी आहेत. अबोल व्यक्तिमत्व, मिळेल ती कामगिरी करणारे, कोणाशी वाद न घालणारे RR पांडे वाहन परीक्षक आहेत भिवंडी आगार. त्यानंतर आमचे आपले सगळ्यांचे मित्र तुकाराम लाडेकर नांदेडहून आलेले. तुकाराम लाडेकर यानंतरचं नाव आहे AR पवार. नंतर परमेश्वर बोराडे काळू चला. बाळू आणि काळू यांनी दांडी बांधली का मोठ्याचं नाव तर रजेरी जायचं, त्यांनी मारली त्याचं नाव टाकायचं. असे करून यांनी दिवस भरले, परंतु काम चांगलं केलं. सगळ्यांची व्यवस्थित आनंदाने राहिले, रिस्पेक्टली वागले. नंतरचं नाव आहे MD बेहरे सेवानिवृत्त चालक आहेत. आपल्यासाठी ते एवढ्या लांबून इथे आलेले आहेत. एकदम जळगावहून आलेले आहेत. बघा, 4 तास एवढा तासाचा प्रवास करून इकडनं आलेले आहेत. कमी बोलणारे व्यक्तिमत्व बेरेंची त्याच्यामध्ये नोंद होते. नंतर सगोजी गुंजोटे आहेत ना, गेले का? नंतर MP सानप स्वयंसेवक, आमचे सगळ्यांचे लाडके MP सानप. 125 शिवाय ड्युटीच नाही लागली. यानंतर हरीश नागरे खेडून आलेले आहेत. असद्भुत व्यक्तिमत्व हरीश नागरे. टाळ्या वाजवा, टाळ्याची कमी नका ठेवू, आपली सुस्ती पण कमी होईल. टाळ्या वाजवत राहा, आपल्यासाठीच आपल्याला टाळ्या वाजवायचे. नंतरचं नाव आहे शिवकांत केंद्रे. उदगीरहून आला. प्रत्येक जण आपला वेळ आणि पैसा खर्च करून या ठिकाणी आलेला आहे. लक्षात घ्या, या ट्रॉफ्या तुम्ही एक तरी विशेष कामगिरी केल्यावर मिळते, परंतु आपल्याला या कार्यक्रमानिमित्त आपल्याला हा सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. हे मित्रपरिवारपोटी आणि मित्रांच्या प्रेमापोटी आपल्याला हे सन्मान चिन्ह देतात. आपल्याला हे महाराष्ट्रात कानेकोपऱ्यात पोहोचणार आहे. तुमच्याकडे जेव्हा दुसरे एसटी वाले येतील तेव्हा याचं सन्मान चिन्ह नक्की वाचन होईल, हे लक्षात ठेवा आणि हे सांभाळून ठेवा. हे आपल्यासाठी खूप मोठी आठवण आहे. नंतरचं नाव आहे शिवनाथ सातपुते.
नंतर PS अवॉर्ड या अवॉर्डांसाठी टाळ्या होता. फक्त कामाचं तेवढंच बोलणार, वावगं बोलणार नाही. सगळ्यांना हसत खेळत आणि विनोदी स्वभावाने घेऊन ठेवणारे PS अवॉर्ड. नंतर तुकाराम जांभळे उमरगावहून आलेले आहेत. मला ना खरोखर सांगायला आनंद वाटतो. मी माझ्या भाषणामध्ये पण बोललो की ही मुलं जेव्हा नवीन पिढीला आले होते त्यावेळेला मिळेल ते काम करायचे, मिळेल ते खायचे आणि कधीही त्यांनी कुठल्याही याच्याशी वाद घातला नाही, भांडण घातलं नाही, परंतु सगळ्यांशी प्रेमाने वागले आणि त्या प्रेमापोटीच त्यांनी आज त्यांना इथे बोलवणं करण्यात आलेलं आणि त्यांचं प्रेम त्यांना राहू दिलं नाही त्यांनी त्या ठिकाणी, म्हणून सगळे आले. सगळ्यांचे पुन्हा पुन्हा धन्यवाद. नंतर जर DN घुगे होते ना, नांदगावून आलेले आहेत. घुगे अबोल व्यक्तिमत्व गफूर बागवान चलो ऊपर नीचे ब्लॅक अँड व्हाईट बागवान अतिशय चांगलं काम करणारे मस्त. या लोकांनी मला विशेष करून यांचं काय सांगायचं सांगू. या लोकांनी ना जाताना प्रत्येकाच्या मनामध्ये राहतील असे आठवण ठेवलेले आहेत. हे चांगले कर्मचारी पुन्हा मिळणे नाही. आताचे कर्मचारी तुम्ही बघा आणि आताच्या आधीच्या टीमचे बघा, याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आपल्याला आढळून येतो. SR PA होतं. BM कोकाटे काका या काकासाठी जात आपल्यासाठी. हे नाशिकहून आलेले आहेत. सेवानिवृत्त झालेला बरेच वर्ष झाली आणि यांचा एक विशेष सांगतो की यांनी आपल्या ST कर्मचाऱ्यांच्या मुलांचं नातं जुळवण्याचं पण त्यांनी काम केलेलं, मोठं काम केलं, विधायक काम केलेलं आहे. यांनी ज्यांनी लग्न जुळवले आपले ST कर्मचारी त्याच्यापैकी ते वाणी उपस्थित आहेत. वाणी आधार आहे, BA वाणी. खूप खूप धन्यवाद कोकाटे काका, असंच प्रेम असू द्या. नंतर परमेश्वर भंगावाड हसतमुख व्यक्तिमत्व भंगावाडला टाळा होता. भंगावाड नंतरचं नाव आहे VN देवनाळे. उदगीरहून आले. काही झालं तरी ते बोलते प्रशासन बघून गेले. देवनाळे गाडीला बोर्ड नसला तरी बोलतात प्रशासन बघून गेले. एक आठवणी असतात आणि त्या आठवणींना उजाळा देण्याचा हा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये कोणी वाईट वाटून घेऊ नका. एक विनोदाचा भाग म्हणून एक आसना चेहऱ्यावर राहावं म्हणून आपण हा बोलतोय. नंतर आहेत MM सय्यद या ठिकाणी उपस्थित आहेत. सय्यद कभी भी आओ तो आपको ड्यूटी मिलेगा. सय्यद MM संयम पण त्याच्याकडे आहे. बरोबर, अतिशय बरोबर. नंतरचं नाव आहे माधव बिराजा. लातूरहून आलेले आहेत माधव बिराजा. कमी बोलणारं व्यक्तिमत्व, अतिशय नम्रतेने वागणारा, काम करणारा, अतिशय लोकांची रिस्पेक्ट करणारा. नंतर प्रदीप मुतकेकर कोल्हापूरहून आले. कागल आगार महाराष्ट्राच्या शेवटच्या कोपऱ्यातून आलेले आहेत. पुढे बेळगाव चालू होतो. गड इंग्लंड
अरे वा, चांगलं चांगलं. गड इंग्लंडहून आलेले आहेत. आणि यानंतर आहेत आपल्या सर्वांचे परिचित PS मतकर. सातारा डिव्हिजनला होते. कोरेगावला होते आणि सेवानिवृत्त असताना देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मतकर भिवंडीला असताना रात्री 2 वाजता यांना स्टोनचा त्रास झाला. मी 3:15 वाजता त्यांना छत्रपती शिवाजी हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि या आठवणी कायम राहतात. काय आपल्या बरोबर काहीच जाणार नाही, परंतु आपण कोणाला कोणासाठी केलेलं काम जे असतं त्या आठवणी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. संभाजी चव्हाण यानंतर जे आहेत संभाजी चव्हाण. संभाजी चव्हाण हे दामाजी पंत जे राहतात जिथे त्या गावचे ते रहिवासी आहेत. टाळ्या होत्या संभाजी चव्हाणसाठी. स्मित हास्य, फक्त स्मित हास्य, जोरात बोलणार नाही, जोरात हसणार नाही, स्मित हास्य. संभाजी चव्हाण. बालाजी आलमले. बालाजी आलमले. उमरगा. उमरगावून आलेले आहेत. एवढा लांबून प्रवास करून तिथे आलेले आहेत. त्यानंतरचं नाव आहे आपल्या विभागाचे DTS विभाग नियंत्रक धर्मा पाटील साहेब, पण ते नाही आहेत, त्यांना पोच करण्यात येईल. नंतर आपल्या सर्वांचे परिचित आणि आपल्या भिवंडीला काम केलेले वाहतूक निरीक्षक अरविंद करपे साहेबांना डुमरे साहेब देतील. तुम्ही सगळ्यांनी करपे साहेबांना ते वितरित करावं. करपे साहेबांसाठी टाळ्या उद्या. करपे साहेबांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव होत आहे. धन्यवाद. नंतरचं नाव आहे देविदास निंबाळकर. राजे आहेत का? पलटणवर आलेले आहेत. आलेत का निंबाळकर? असतील तर इकडे या, सभा मंडपामध्ये या. पुढचं नाव आहे आपल्या सर्वांचे परिचित आणि सर्वांच्या जवळचे BA वाणी. सेवानिवृत्त चालक. वाणीने चालक पदावर काम करत असताना देखील TTOचं काम केलंय आणि ते पण अचूकपणे केलंय आणि 240 लोकांचे नंबर लक्षात राहणारा एकमेव चालक BA वाणी. सगळ्यांचे नंबर पाठ असायचे. BA वाणी. ते होत असत. नंतरचं नाव आहे बजरंग बिराजदार. बिराजदारांचा सन्मान चिन्ह देत आहेत. नंतरचं नाव आहे पांडुरंग काळे. PB काळे.
हे तुळजापूरला मंदिराच्या बाजूलाच असतात बरं का. कोणाला जायचं असेल तर काळेंचा नंबर घ्या, PB काळे. पांडू हा. पांडू 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 हवालदार. यानंतरचं नाव आहे मच्छिंद्र वीर. वीर मच्छिंद्र वीर. नंतर KS बडगुजर. बडगुजर आलेत का? KS बडगुजर. हा, खानदेशची राणी, खानदेशची राणी. आज अख्खी रजा घेतली त्यांनी. असं झालं. चांगली गोष्ट आहे. नंतर आहेत शरद जाधव. शरद जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. यशेश जाधव इथून गेलेले आले होते, कार्यक्रमाला होते. त्यानंतर शरद अरुण बगरे. यानंतरचं नाव आहे अरुण बगरे. लासलगाववरून आलेले. पुढे बगरे आहेत ना? नंतरचं नाव आहे PS जागले. जागले बघा, याला एक मी बघतो, यांच्या शर्टाचं ना पॅन्टीचं माप वाढलं पण नाही ना कमी पण नाही झालं. आल्यापासून तेच आहे. अतिशय स्टील बॉडी ठेवले, मेंटेन ठेवलेले. खूप खूप धन्यवाद. कुठून आले तुम्ही? लातूरहून आलेले लोक. निलंगा. नंतरचं नाव आहे LD जाधव. LD जाधव आलेले आहेत का? LD जाधव. बगऱ्यांचं नाव पहिलं वितरण होईल सन्मान चिन्हाचं. बगऱ्यानंतर LD जाधव. हे अतिशय कमी बोलणारे लोक आहे खरोखर, पण जास्त संपर्कात उमरे साहेबांची असलेली. नंतर LD जाधव यांनी अकाउंट सेक्शनला अचूक आणि अतिशय सुंदर काम केलेलं आहे. कंडक्टर जरी पोस्टिंग जरी असली तरी पण अकाउंट सेक्शनचं काम एकदम काटेकोरपणे करणारे LD जाधव. नंतर KB गायकवाड. आहेत का? आपली कामगिरी करणे याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये नसणारा एकमेव माणूस गायकवाड. सटाणा आलेले. अबोल कमी बोलणारा माणूस नेहमी. नंतर BB गुंजाळ. सातारा विभागाची चळवळ BB गुंजाळ. या व्यासपीठाने खाली या. गुंजाळसाठी टाळ्या होत्या. गुंजाळचे 4 महिने राहिलेले आहेत. 4 महिन्यामधून सेवानिवृत्त होणार आहे. एवढ्या वर्षात त्यांनी भिवंडी डेपोमध्ये राहून काम केलं, सेवानिवृत्त झाले. त्यानंतर प्रकाश चौरे आहेत ना इथे? प्रकाश चौरे. नंतर अनिल पाटील खारबाव. अनिल पाटील BK गिरीसाठी व्यासपीठाने खाली या. त्यांचा अपघात झालेला आहे, त्यामुळे त्यांना चढायला होत. उभरचा कार्यकर्ता गिरी. हा. नंतरचं नाव आहे KG पाटील आंबाडी. आहेत का?
KG पाटील आंबाडी, BL पाटील वाहतूक नियंत्रक, स्थानिक रहिवासी सगळे गेलेले आहेत बरं का. स्थानिक इथला कोणी थांबले फक्त शांभोर थांबलेले आहेत. हे बी आहेत, यशस तुपलोंडे, आयर आणि तुपलोंडे दोघांनी या. तुरटी पाणी आयर साठी टाळ्या उद्या. नंतर यशस तुपलोंडे, यांचा देखील सन्मान चिन्ह वितरित आहे. ही लोक सेवानिवृत्त जरी झाली तरी प्रत्येकाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. आपली काहीतरी नाळ जुळते, आपलं काहीतरी देणं बाकी आहे आणि आपण प्रेमापोटी सगळेजण जमलेले आहोत. यानंतरचं नाव आहे सुनील कुंभार. सगळ्यांचे डबे पुरवणारा सुनील कुंभार. हे मोठं काम असतं, त्याला जेवायची व्यवस्था नसते, त्याने सुनील कुंभारची आठवण करायची, तर डबा हजर. शेंडे कुंभार तर चांगलं काम केलंय. हे योगदान आहे. अन्नदानाचे पैसे जरी घेत असले तरी त्यांनी त्यांची व्यवस्था केलेली आहे, विसरता येणार नाही. आपण त्यांच्या घरातल्यानी सगळ्यांनी आपण त्याचं अन्न खाल्लेलं आहे, हे विसरून चालणार नाही. आणि स्वादिष्ट जेवण घरचं जेवण असायचं. या ठिकाणी अजून बरेचसे मी ज्यांची नावं घेईल, मला नाव सांगतो तर यानंतर महिला RE पटेल होते मगाशी, पटेल आहेत. पटेल एक मिनिट. काकी बिडी असं द्या. असं पटेल आहेत, तसेच आहेत, एवढा लाभून आलेले आहेत, आपल्या सगळ्यांसाठी आलेले आहेत आणि अतिशय मिळून मिसळून वाचणारा माणूस. संभाजीनगरहून ते आलेले आहेत. धन्यवाद. नंतर आपण ज्यांना सगळे ताई बोलतो ते आपल्या सगळ्यांचे परिचित काव्या पाटील मनालीचं देखील इथे सन्मान चिन्ह वितरित आहे. काव्या पाटील. नंतरचं नाव आहे DS भोसले. हॅलो, भोसले आहेत का? भोसले, DS भोसले. आनंद न्यायदे आहेत का? आहेत ना? गेले शेलारला जातो, जाऊ दे लांब जातो. सचिन साळुंके नाही. नाथसाहेब कराडे. हा. सांगोला गाणगापूर किंग कराडे फलटण आगारामध्ये सध्या कार्यरत आहेत. फलटणहून आलेले आहेत, 7-8 डिव्हिजन. घ्या. कराड्यांसाठी टाळ्या होत्या. यानंतरचं नाव आहे बीडी गीते. हे गंगाखेडहून आलेले गीते गंगाखेडहून आलेले आहेत. गीत्यांसाठी टाळ्या होऊ द्या. आपण आपल्या लोकांचा सत्कार करतोय, टाळ्या होऊ द्या. टाळ्यामध्ये कंजूसी करू नका. नंतर आपलं सातारा डिव्हिजनचं नेतृत्व करणारे आपले SS माने आहेत का?
असं असं बोलू नका, कारण टोपण नाव जरी असलं ना तरी पण आपण इथे त्याचा उल्लेख आपण सन्मानपूर्वक करायचा. आर्यम नरवटे, नरवटे आहेत का? नरवटे आर्यम. या नरवड्यांचं सन्मान चिन्ह वितरित होत आहे. खूप मेहनत घेणारी ती मागची लोक जे होते, खूप मेहनती लोक होते. चंदन सोनवणे, चंदन सोनवणे. आता एमडी पाटील, एमडी पाटील आहेत का? बी ए सानप, बी ए सानप, बी ए सानप, बी ए सानप. सानप चला. सानप, सानपचा सन्मान चिन्ह वाटप होत आहे. सानपसाठी टाळा वाजवा. पैठण, पैठणहून आले. यानंतरचं नाव आहे ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, त्याच्यातले दिलीप खुडे. दिलीप खुडेसाठी जोरात टाळ्या होऊ द्या. दिलीप खुडे, दिलीप खुडे. नंतरचं नाव आहे NS वाळूज. पुढे वगैरे या लोकांनी 8-8 दिवस अगोदर या ठिकाणी येऊन आणि त्यांचं राबलेले ते बघा का. यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद यांना द्या की यांनी हा कार्यक्रम राबवला, यांच्या टीमने हा कार्यक्रम राबवला आणि म्हणून आपण एकत्र आज आलो. NS वाळूज, वाळूज, वाळूज. NS वाळूज आहेत का? यानंतरचं नाव आहे रामदास पाटील साहेब. पाटील साहेब पण गेलेले. नंतर नंदकुमार काळे, नंदकुमार काळे. एमडी साहेबांचे गावाले आहे. कुशेकर साहेब एमडी आपले आहेत, व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष. त्यांचे गाववाले जवळचे. नंदकुमार काळे. यानंतरचं नाव आहे नवीन ठाणगे. ठाणगे आहेत का? नवीन ठाणगे, वाहतूक नियंत्रक नाही. त्यानंतर सचिन बिराजदार. सचिन बिराजदार महत्वाचं नाव मागे राहिलं कसं मला तेच वाटतं. सचिन मगापासून नाव नाही आलं. सचिन साठी टाळ्या होत्या. सचिन बिराजदार. यानंतरचं नाव आहे VM सावंत. VM सावंत कोकणातील माणूस आहे, एकदम गोड बोलणारा चांगला माणूस आहे. पण काम महिन्याला 20 दिवस भरणारा. 20 दिवस. सावंत प्रेम सावंतचा सन्मान होता. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा सगळ्यांना. असू द्या, प्रत्येकाचं काय ना काय. हे बघा, आपण जेवढे पण आहोत ना तेवढे सगळ्यांमध्ये 100% गुण, 100% गुण संपन्न असा कोणीच नाही. प्रत्येकामध्ये एक गुण तरी वाईट आहेच आणि एक गुण जो वाईट असतो तो 99% गुणांवरती पाणी फिरवतो सगळं. आणि एक गुण त्याचा असं असतो ना चांगलं का, तो 99% वाईट गुणांवरती मात करतो. अरविंद न्याहाळदे, न्याहाळदे आहेत का? आपण एक लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूचे जे कोणी आले नसतील ना त्यांची हे
आपल्या पद्धतीनं व्हावं ही आमची इच्छा आहे. सगळ्यांची इच्छा फक्त तेवढं व्हावं आणि कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ नको एवढी काळजी घ्या. आता थोड्याच वेळात गाण्याचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम चालू होतोय. कार्यक्रम व्यवस्थित करण्यात त्याला कुठल्याही प्रकारचं हे होता कामाचं नाही. सगळे बस डेपोचा मिळून आपण काय सांगू? आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025ला आमचा भिवंडी आगाराचं मित्रमेळाव्याचे नियोजन केले होते. तर संपूर्ण महाराष्ट्रातून जे भिवंडी आगारातले कर्मचारी होते ते प्रत्येक जिल्ह्यातनी इथं आज हजर आहेत. आपल्या प्रेमापोटी मित्रतेपोटी इथं आलेले आहेत. सर्वांनी सहभाग घेतलेला आणि ह्याचा आनंद सर्वांनी लुटलेला. हा सोहळा माझ्या मते हा सोहळा स्वर्गात सुद्धा नसेल. तो सोहळा आज आम्ही आनंदाने पार पाडलेला आहे. सर्व आमचे मित्र मैत्रिणी बंधू भगिनी सगळ्यांनी हजेरी लावली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद बघून आम्हाला झालेला त्रासाचा शीण तिथंच आमचा निघून गेला. आम्हाला त्या गोष्टीची प्रसन्नता वाटली. सहसा हा कार्यक्रम स्वर्गातही होणार नाही असं आम्हाला तरी वाटते. आम्ही हा कार्यक्रम जिवंतपणे स्वर्ग बघितल्यासारखा वाटतोय. कारण आमचे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यातले कर्मचारी आज इथे येऊन आम्हाला प्रत्यक्ष भेटले. त्याच्यात आम्हाला मनासारखं समाधान भेटला. हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नसेल असे पुन्हा बोलावं असं वाटतं.
जय हिंद, जय महाराष्ट्र. रेडी. ह्या कार्यक्रमाची आठवण म्हणून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना, बंधू आणि भगिनींना एक स्मृतिचिन्ह, सन्मानचिन्ह देऊन त्यांचं सन्मान केलेलं आहे. प्रत्येकाला आम्ही अशा प्रकारचा सन्मानचिन्ह दिलेलं आहे. त्याच्यात कर्मचाऱ्यांमध्ये बंधू भगिनी होत्या, सर्वांना स्मृतिचिन्ह दिलेलं आहे. का ह्या कार्यक्रमाची आठवण घरी, हा जो कार्यक्रम आम्ही केला होता हे मित्रतेसाठी केला होता, का जेणेकरून आमचे भिवंडी आगाराचे संपूर्ण कर्मचारी, बंधू आणि भगिनी एकत्र येऊन हा सोहळा आज साजरा केलेला आहे. त्याची आठवण म्हणून हा आम्ही स्मृतिचिन्ह सर्व कर्मचाऱ्यांना, बंधू भगिन्या दिलेला आहे. का घरीही ठेवला, ह्या स्मृतीकडे बघितला का त्याला त्या कार्यक्रमाचा उजाला परत मनात येईल, दाटून ते प्रेम मन भरून येईल त्याचा, आणि त्याच्याकडे बघितला त्या डोळ्यात त्या आठवणी येतील का आम्ही आज काय केलं. आम्ही सर्वांसाठी आज शाकाहारी जेवण, मांसाहारी जेवण ठेवलं होतं. सर्व पद्धतीच्या आमच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी, सर्व प्रकार ठेवले होते. सगळेजण जेणेकरून सर्वांनी जेवण मनसोक्त जेवले. आणि त्याच्यानंतर आता एक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रमसुद्धा आम्ही ठेवलेला आहे कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी. एवढं. धन्यवाद. रेडी. कुमार विष्णू काळे, हां. भिवंडी आगार. मी 2009ला भिवंडी डेपोमध्ये लागलेलो. 2009पासून आजपर्यंत 2025पर्यंत मी भिवंडी डेपोत जे काम केलं, जे 2019ला जे कर्मचारी बदलून गेले, तोपर्यंत 2019पर्यंत इतकं भिवंडी डेपोत वातावरण छान, अतिउत्तमय वातावरण होतं. पण 2019 नंतर जे आमचे जीवाभावाचे कर्मचारी, अधिकारी वर्ग जे बदलून गेले, त्यानंतर भिवंडी डेपोत असं अद्यापही वातावरण नाही आहे. ज्याच्यामुळं की जेणेकरून कर्मचाऱ्यांना आत्ता भिवंडी डेपोत कोणत्याही कर्मचाऱ्यांना, माझी कर्मचाऱ्यांना तिथं आल्याच्या नंतर पसंत पडलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही जो आज गेट ऑफ जी स्टँडअपचा कार्यक्रम ठेवला आहे, तो कार्यक्रम हे सर्व कर्मचाऱ्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांनी ह्या कार्यक्रमाला खूप भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी सगळ्यांचा आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद. रेडी. नमस्कार, माझं नाव शामराव नारायण भोईर, वाहतूक निरीक्षक, भिवंडी आगार, ठाणे विभाग. त्या या मेळाव्यामध्ये आम्ही सगळ्या माजी कर्मचाऱ्यांना, जे सेवानिवृत्त झालेले आहेत, काही बदली करून गेलेले आहेत, सगळे माजी आणि आजी कर्मचारी या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना बोलवलं. आणि बोलवण्यामागचा उद्देशच एक की एवढ्या वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र आलो आणि सगळे मित्र आम्ही एकत्र आल्यानंतर आमचा आनंद जो आहे तो आम्हाला गगनात मावेनासा झाला. एका मोठ्या कार्यक्रमामध्ये आम्ही भेटलो, आमच्या एकमेकाच्या सगळ्या सुखादुःखाच्या गोष्टी झाल्या आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही एकत्र येऊन आणि त्याचा या कार्यक्रमाचा आनंद कसा देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि सगळ्यांची जेवणाची व्यवस्था, आल्यापासून नाश्ता, चहाची व्यवस्था आणि आज मुक्कामी राहिल्यानंतर देखील त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. त्यानंतर इथे आम्ही या कार्यक्रमाचं सन्मानचिन्ह आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना वाटप केलेलं आहे. ते सन्मानचिन्ह या महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून लोक आलेले, गडचिरोलीपासून तर इकडे कोल्हापूर, बेळगावपासून लोक आपल्याकडे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. माझ्या या स्नेह कार्यक्रमामध्ये, गेट टुगेदर कार्यक्रमामध्ये या पूर्ण महाराष्ट्रातून कानेकोपऱ्यातून लोक आले. प्रत्येक एकही जिल्हा असं नाही का त्या जिल्ह्यातून तो माणूस तिथं पोहोचलेला नाही. कोणी 2 दिवस प्रवास करून आले, कोणी 4 दिवस प्रवास करून आले, कोणी 8-10 हजार रुपये खर्च करून आले, तर कोणी स्वतःच्या गाडी वाहन करून आले आणि कोणी बिनपगारी रजा झाली तरी देखील त्याची कुठल्याही प्रकारची पर्वा न करता आपण एकत्र येतोय याचा आनंद घेण्यासाठी या मेळाव्याला सगळे लोक महाराष्ट्रातून इथं आले आणि तो आज आनंद आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्यांनी पद्धतशीरपणे आणि आपला आनंद या ठिकाणी घेतलेला आहे आणि हेच आनंद आमच्यासाठी एक शिदोरी म्हणून आमच्यासोबत जाणार आहे आणि असेच कार्यक्रम आम्ही दरवर्षी कसे राबवता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
जीवा